तर दिवाळीची सुरुवात वसुबारसेने का होते? ही कथा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल। वसुबारस या सणाला गोवत्स द्वादशी असेही म्हटलं जातं। वसु म्हणजे धन आणि बारस म्हणजे द्वादशी। हा सण प्रामुख्याने गायी आणि वासरांच्या पूजनासाठी ओळखला जातो। दिवाळीच्या आधी एक दिवस येणारा हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या दिवशी धनधान्याची समृद्धी, कुटुंबाचं आरोग्य आणि संतती लाभासाठी गायींची पूजा केली जाते। आपल्या भारतीय संस्कृतीत गायीला माते समान मानलं जातं आणि तिच्यामध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो अशी श्रद्धा आहे। त्यामुळे वसुबारसच्या दिवशी गोमातेची पूजा करून आपण जणू काही सर्व देवतांचाच आशीर्वाद मिळवत असतो। असं मानलं जातं की श्रीकृष्णांनी आपल्या गोधनाचं म्हणजे गायी आणि वासराचं रक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता। याच निमित्तानं वसुबारस साजरी केली जाते। या दिवशी श्रीकृष्ण स्वतः गोमातेची पूजा करून आपले आभार व्यक्त करतात। तर दुसऱ्या एका पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनातून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या। त्यापैकी नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो असंही म्हटलं जातं। नंदा कामधेनू ही सर्व इच्छा पूर्ण करणारी, धनधान्य देणारी आणि सुख समृद्धी आणणारी मानली जाते। एवढंच नाही तर वसुबारसच्या दिवशी महिला आपल्या मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी व्रतही करतात। शिवाय गायी आणि वासरांची मनोभावी पूजा केली जाते। काही ठिकाणी तर घरात धान्याची रास करून त्यावर पाण्याचा कलश ठेवला जातो आणि त्याची पूजा केली जाते। तर बघितलं ना, वसुबारस फक्त धार्मिक सण नाही तर निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि पशुधनाचे महत्त्व अधोरेखित करणाराही सण आहे। दिवाळीच्या 5 दिवसाच्या उत्सवाची ही एक मंगलमय आणि पवित्र सुरुवात असते असं सांगितलं जातं। याबद्दल तुम्हाला ही माहिती होती का? कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका।